नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुण्यात आलो होतो नुकतंच 2023मध्ये आलो मी, जानेवारी या फेबमध्ये. आणि काय झालं, माझा एक फ्रेंड राहत होता फ्लॅटमध्ये. तर आम्ही डिसाईड केलं की मी आल्यावर, पुण्यामध्ये आल्यावर आपण पी जी करू म्हणून दोघांसाठी. तर मग पी जी केला मी. आणि मग मी त्या फ्लॅटवर गेलो, तिथनं सामान पूर्ण घेतलं आदल्या दिवशी. आणि मग नेक्स्ट डे आम्ही शिफ्ट केलं पी जीला. पुण्यातला कोणता एरिया होता तो? इट वॉज खारचा जो मेन एरिया आहे तिथे आतमध्ये थोडा तो पी जी होता. तर तिथे काय झालं, आम्ही सामान शिफ्ट केलं पूर्ण. आणि माझी सवय कधीच असं हे नाही आहे की लोक युजली करतात वास्तू शांतीच्या अकॉर्डिंग आपण असं झोपू, आपण इथे बसू, आपण देवार इथे ठेवू, देव वगैरे. बरोबर. तर तसं मला त्या पी जीला गेल्यावर असं वाटलं की आपण असं पूर्ण करू म्हणून. मी कधीच नसतो करत. म्हटलं ठीक आहे, असेल काही करूया. म्हटलं फर्स्ट टाईम आहे, आपण पुण्यामध्ये आलो जॉबसाठी. सो मी केलं ते. आणि मग माझा फ्रेंड पण होता तेव्हा. आणि एक तिसरा फ्रेंड म्हणून आम्हाला ड्रॉप केलं त्यांनी. आम्हाला दोघांना ड्रॉप केला आणि तो चालला गेला. मग मी ऑफिसला निघालो. तो तिसरा जो फ्रेंड होता तो याला फ्रेंड करतो, माझ्या फ्रेंडला कॉल करतो. आम्ही जो सोबत राहणार होतो त्याला कॉल केला आणि बोलला की तू नको राहू म्हणे तिथे, मला तो थोडा विचित्र वाटतोय म्हणे. मग आता डिपॉझिट वगैरे सगळं दिलं होतं आम्ही तिथे पी जीच्या ओनरला. तर म्हटलं आता काय करायचं. तो हे सगळं माझ्या फ्रेंडसोबत, रूम पार्टनरसोबत बोलत होता तो. म्हटलं ठीक आहे फाईन. मग मला त्याचा कॉल आला ऑफिसमध्ये असताना. माझं लॉगआउट झालंच होतं ऑलमोस्ट. मग त्याचा कॉल आला आणि म्हणतो की मला याचा कॉल आला होता आणि बोलला की इथे नको राहू म्हणे, तिथे थोडा एरिया मला विचित्र वाटतोय. म्हटलं ठीक आहे, बघू म्हटलं. मी घरी गेलो. त्याच्या आधी माझा फ्रेंड बाहेरच होता, म्हणजे तिथेच बाहेर फिरत होता, कॉलवर बोलत होता काहीतरी. त्याच्याजवळ एक मुलगी आली. ती मुलगी काय म्हणते त्याला, आप नए आए हो क्या, बोले यहाँ पे. तो बोला हाँ, हम लोग ग्राउंड फ्लोर पे रहते, बोले अच्छा. मग ती मुलगी बोलली की मैं भी आऊँ क्या, बोले आपके साथ रहने के लिए. मतलब तो मैंने हम बॉयज़ रहते हैं, नहीं है पॉसिबल नहीं है. ती बोली कोई प्रॉब्लेम नहीं बोले मुझे. म्हटलं तो बोलतो आहे, त्याला असंच वाटलं. आणि त्याला काही असं वाटत नाही की कोणी आहे म्हणून निगेटिव्ह एनर्जी वगैरे. तर तो बोलत होता. आणि मग हे सगळं वरून 2-3 मुलं बघत होते. इट वॉज युनिसेक्स पी जी, म्हणजे तिथे मुली आणि दोन्ही राहत होते. तर बघत होते. आणि मग वरच्यांनी बघितलं आणि त्याला बोलवलं वर की ऊपर आना, बोले बात करनी है. मग तो गेला वर. आणि मग म्हणतो की ये आपकी लड़की पहचान की है क्या. तो बोला नहीं, तो ये लड़की से बात मत करो म्हणे आप. वो लड़की कुछ भी करती है बोले. घरात म्हणजे रूममध्ये घुसते, भांडते आणि काही पण चोरून घेऊन जाईल आणि मग उगाच ॲलिगेशन टाकते, तशी ती मुलगी होती. म्हटलं ठीक आहे. हे मग त्यांनी आल्यावर सांगितलं मला पूर्ण. मग आम्ही सामान शिफ्ट करायला घेतलं. लगेच मला कळलं होतं, म्हणजे मे बी इंट्युशन्स आले असतील की काही असेल म्हणून. तर आम्ही केलं, सामान पूर्ण शिफ्ट केलं, सामान लावलं होतं आम्ही पूर्ण. आणि परत वाइंडअप केलं. संध्याकाळी 7-8ची गोष्ट असेल ती, रात्रीची. आम्ही सामान पॅक केलं आणि ऑटो बुक करतो. ऑटोच बुक नाही होते तिथे. आम्ही ट्राय करतोय 2-3 वेळा. सगळे कॅप्टन्स जे असतात राईड कॅन्सल करतात. मग काय आम्ही डिसाईड केलं की घराजवळच तिथे पी जी होतं, पी जी जवळच घर होतं एक. तर तिथे म्हातारी आजीबाई होती. तर तिथे ऑटो दिसला मला. मी आजीबाईंना विचारलं की मला ऑटो मिळेल का म्हणून, म्हणजे रेंटनी. तर ती बोलली आहे म्हणे, माझा पुतण्या आहे काहीतरी. तर तिने कॉल केला आणि बोलवलं मला त्या ऑटोवाल्याला. मग घेऊन आला तो ऑटो. मग आम्ही सामान घेऊन गेलो, तिथनं निघालो. तो मला ऑटो ड्रायव्हर म्हणतो की तुम्ही कधीपासून राहत आहेत. म्हटलं दादा आम्ही आजच आलो आणि आम्ही आजच निघतोय म्हटलं. तर तो बोलला का बरं. तर मी म्हटलं की हा एरिया जरा बरा नाही वाटतो आहे आम्हाला, तर आम्ही नाही राहतो आहे म्हटलं. ओनर जे काय डिपॉझिट वगैरे आम्ही नंतर बघू, पण आम्हाला आमची काळजी आहे. तर तो बोलला हां बळे, मी पण जास्ती राहत नाही, पण माझी मावशी राहते म्हणे. ती जी म्हातारी होती ती त्याची मावशी होती. तर ती मावशी आहे म्हणून मला राहावं लागतं म्हणे. कधी कधी मी मध्ये मध्ये येतो. आणि मला पण आवाज आले आहेत म्हणे तिथे रात्री, बायांचा ओरडायचा आवाज, त्याच्यानंतर लहान बाळांचा रडायचा आवाज तिथे येतो त्याला कंटिन्यू. अमावस्या पौर्णिमा जेव्हा असते ना,
तर त्याला कंटिन्यू आवाज येतो आणि तेव्हा तो तिथेच राहतो. मोस्टली तो तिथेच राहत असतो, लक्ष ठेवायला आजीवर, त्याच्या मावशीवर. तर मग आम्ही फायनली मग त्या फ्लॅटवर, ज्या फ्लॅटवर आम्ही आधी राहायचो, मित्र फ्रेंड राहायचा, तिथे आम्ही परत गेलो. सो आम्ही तिथे फ्लॅटवर शिफ्ट झालो मग परत PG नंतर. आणि त्याच्यानंतर तो फ्लॅट पण हॉन्टेड होता, आम्हाला ते नंतर आणि ते कुठे होतो, कोणता एरिया होता? इट वॉज जो एरिया आहे ना तिथे होता. तर तिथे काय झालं, तो जो फ्लॅट होता तो एकदम सरळ त्याचे डोअर्स होते, हॉलचा, देन आफ्टर किचन अँड देन एंडिंगमध्ये एका bedroom, लाईनीत एका रांगेत. आणि ते मला नंतर माहिती पडलं की तसा जो घर असतात ते नसतात घेत, किंवा आपण तिथे राहत नसतात म्हणून युजली असे म्हणतात. माहीत नाही त्याच्या मागे रिझन काय, तर पण जे सरळ डोअर असतात ना एका कोणत्या पण घरात, तर ते नसतात घेत. तर आम्ही तिथं राहत होतो. मी हॉलमध्ये झोपायचो आणि माझा फ्रेंड बेडरूममध्ये झोपायचा आणि मध्ये किचन होतं. तर तिथे काय व्हायचं, मला कंटिन्यू, आणि माझी डे शिफ्ट होती आणि माझा फ्रेंड जो आहे तो US शिफ्ट होता. तर तेव्हा काय झालं, मला कंटिन्यू वाटत राहायचं. मी रात्री एकटा राहायचो, तो रात्री ऑफिसला जायचा आणि मग पहाटे यायचा अराउंड 3 o'clock आणि 4 o'clock मला. तर मग मी रात्री एकटा राहायचो आणि मग मला कंटिन्यू वाटत राहायचं की बेडरूममधून कोणतरी येत आहे म्हणून. मी लक्ष नाही द्यायचो आणि असं कधी झालं ना माझ्यासोबत तर मी लक्ष नाही देत. दुर्लक्ष करतो. हां, कारण तेच आपल्याला, मग आपण कंटिन्यू तेच विचार करत राहतो, म्हणून मी लक्ष नाही दिलं. ते कधी वाटत राहायचं मला. मी त्याला पण सांगितलं नाही, काहीच नाही. मग त्याच्यानंतर आम्ही कसं राहायचो, एक आमचा 1 BHK समोर जो होता तो अपोजिट फ्लॅट जो होता तो एक सिंगल रूम होता, तसंच सेम वर. आणि तर आम्ही वरच्या फ्लॅटला पण एक फ्रेंड राहायचा आणि समोर याच्या ऑफिसचा फ्रेंड राहायचा माझ्या फ्रेंडच्या. आणि एक फ्रेंड वर जो ती मुलगी राहायची, माझ्या फ्रेंडची गर्लफ्रेंड होती ती. तर काय झालं की आम्ही वीकेंडी वगैरे भेटायचो, वीकेंड्सला वगैरे. मग एकदा काय झालं, पूर्णिमाच होती हां. तर मी दिवसभर पडलो आहे आणि त्या फ्लॅटमध्ये ना लिटरली खूप घाण राहायचो. असं मला OCD आहे, बट मी त्या फ्लॅटमध्ये अजिबात काही हायजीन नाही मेंटेन केला. कधी पण आंघोळ करायची, कधी पण जेवायचं, काही रुटीन नव्हतं तिथे. घर पण घाण राहायचं. आणि तिथे म्हणतात ना की दरिद्री राहते म्हणून, दरिद्री असते काही, तर तसं सॉर्ट ऑफ तसं होतं. मग तिथे काय, पौर्णिमा होती. पौर्णिमाला मी दिवसभर सिरीज बघत, फोन बघत होतो आणि सगळे फ्रेंड्स बाहेर गेले होते कुठेतरी. मग मला रात्री असं वाटलं की काहीतरी होत आहे म्हणून माझ्यासोबत. मला झोप पण नाही. दिवसभर मी पूर्ण सिरीज बघितली, सकाळी लवकर उठलो होतो. त्याच्यानंतर मग दिवसभर पूर्ण सिरीज बघितली, ना खाल्लं ना पिलं, काहीच नाही. थोडंसं खाल्लं होतं आय गेस. आणि मग त्याच्यानंतर रात्री झोपायला गेलो, मला झोपच नाही येते. मग विचार केला काहीतरी विचित्र होत आहे माझ्यासोबत परत. मला तेव्हा रिअलाईज झालं की काहीतरी होत आहे म्हणून. मग मी माझ्या फ्रेंडला मेसेज केला, म्हटलं मला असं होत आहे, तू लवकर ये. तो येईपर्यंत मला विचित्रच होतं, असं पूर्ण दाबल्यासारखं होतं मला पूर्ण सगळीकडून. आणि असं वाटतं की कोणतरी धावत आहे. बापरे. मग मी मी त्याला कॉल केला, तो आला लगेच. तोपर्यंत तो बोलला की पूर्ण तू रेडी राहा. आणि गेलो, तो घ्यायला आला आणि मी फ्रेंडकडे गेलो जिथे होता तो नाईट आऊटला. तिथे गेल्यावर पूर्ण नॉर्मल झालो मी आणि तिथे लगेच झोपून गेलो. आणि 2-3 वाजताची गोष्ट, परत 2-3 वाजता, आणि हा माहीत नाही टाईम आहेच तो, एव्हरी टाईम म्हणतातच त्याला. तेव्हाच मग परत मी लगेच झोपून गेलो आणि नेक्स्ट डे उठलो पण व्यवस्थित. आणि मला नंतर नेक्स्ट डेला रिअलाईज झालं की लास्ट नाईट पौर्णिमा नाईट होती, फुल मून नाईट. मग मम्मीला सांगितलं, असंच युजली सांगतच असतो, असं जर का काही झालं तर सांगतो, छोट्या मोठ्या गोष्टी होतातच. त्याच्यानंतर मग तिथे माझ्या हर महिन्यात काही ना काही खर्च लागूनच यायचा. कधी मी आजारी पडायचो, कधी माझा ॲक्सिडेंट झाला आहे तिथे. मग काही ना काही, म्हणजे एका महिन्यात तर मी चालत्या माणसाला उडवलं, म्हाताराला. माझं कंटिन्यू लक्ष आहे, पण त्याला उडवलं मी, धडक मारली, गाडी एकीकडे गेली, मी एकीकडे आणि तो म्हातारा एकीकडे घासला गेला पूर्ण. मग त्याला उचललं, मग त्याच्या गाडीला खर्च आला मला. त्याच्यानंतर मग काय, मी एकदा खूप आजारी पडलो होतो, म्हणजे मला सिव्हिअर फूड पॉयझन झालं होतं. आणि डॉक्टर बोलले मला ब्लड निघायचं युरिनमधनं, खूप सिव्हिअर झालं होतं, डिहायड्रेशन. आणि
फ्रेंड्स तर बोलले होते की याला आपण घरी नेऊ नागपूरला आणि त्याला तिथेच ट्रीटमेंट देऊ म्हणून. इथे तर आपल्याकडनं होणार नाही, कारण खाणं पिणं मग त्याचे मेडिसिन्स वगैरे आपण बॅचलर्स कोण कोणतरी करणार. लक्ष ठेवायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि बरोबर. सगळे कामावर वर्किंग जाणार होतं. आहे. हां एक्झॅक्टली. तर मग यांनी विचार केला की मग ठीक आहे बोलले ते आपण घरी घेऊन जाऊ. पण मी म्हटलं मी नाही जाणार, मी अशा हालतमध्ये तर नाही जाऊ शकत. ते बोलले आम्ही जाऊ. म्हटलं नाही मी नाही येणार. घरच्यांना पण फोन करून सांगितलं की मी इथेच ॲडमिट होईल, 2 दिवस हॉस्पिटलमध्ये थांबेल आणि मग घरी येऊन जाईल म्हणजे परत. तर हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे पण ते बोलले की तुम्हाला 7 दिवस अटकून ठेवतात. ते क्लेम जर का आपण केला ना तर त्यांना माहिती पडलं आपल्याकडे मेडिक्लेम हां मेडिक्लेम आहे तर ते 7-8 दिवस डिस्चार्ज देतच नाहीत. तर मी म्हटलं हे तर इतकं तर होणारच नाही आपल्याकडनं, ऑफिस वगैरे आहे तर. मग मी नॉर्मली एका क्लिनिकमध्ये गेलो कॉन्टॅक्ट थ्रू एका फ्रेंडच्या, आणि त्यांनी मेडिसिन्स दिल्या, सलाईन लावून दिली मला तिथेच. जवळपास 2-3 तास तिथेच होतो मी हॉस्पिटल. सलाईन वगैरे लावली आणि मग घरी पूर्ण चालत फिरत आलो मी. आणि मग आणि ती इतकी लेवल म्हणजे तेव्हा इतकी घाण झाली होती. मी इथून खायचो आणि लगेच मी वॉमिट करायचो किंवा वॉशरूमला चाललो, पोटात काय राहायचं काहीच नाही राहायचं. त्याच्यानंतर मग युरिन कंटिन्यू ब्लडचीच व्हायची, नॉर्मल झालीच नाही. मग फ्रेंड्सने तर मला डिसाईड केलं होतं की बस जर का हा 2 दिवस आणखी इथे पुण्यात राहिला तर हा डेड आहे म्हणून. एवढं वाईट इतकी वाईट परिस्थिती झाली होती. आणि तेव्हा मी चांगला वेट गेन केलं होतं, जिमला जायचो, चांगला वेट गेन केलं होतं. अराउंड 70 झालं होतं माझं तेव्हा. आणि त्याच्यानंतर मग परत मी 55 वर येऊन गेलो. म्हणजे लिटरली एवढं वजन कमी एवढं वजन कमी झालं होतं माझं. पूर्ण खाणंच सोडलं होतं मी. आणि ते झालं. मग तेव्हाच आजारपणात मला एक हॉलमध्ये झोपायचं, मला असं लिटरली तिथे हॉलमध्ये लटकून दिसतंय. झोपेतून उठलो, असं आपण उठतो ना झोपेतून असं रात्रीमध्ये, लिटरली अशी पूर्ण बॉडी दिसतीये मला तिथे. ते झालं. मग मी माझ्या फ्रेंडला सांगितलं की असं असं झालं माझ्यासोबत. तो बोलला मे बी असेल म्हणून. आणि त्याच्या आधी तिथे आधी जेव्हा फ्रेंड राहायचा, मी नसताना, मी नागपूरला होतो तेव्हा, आमच्याकडे 2 कॅट्स होते, एक असलन आणि एक सिम्बा म्हणून. तर ते तिथे म्हणतात ना की कोणी जात असलं किंवा काही असलं तर ॲनिमल्स घेतात म्हणून आपल्यावर. तर ते दोघं पण 2 दिवसात गेले तिथे. बापरे. आणि त्याच्या आधी जिथे राहायचा फ्लॅटवर, तिथे ते नॉर्मल होते, खूप चांगले होते तिथे. आणि जसे त्या फ्लॅटवर आले 2-3 महिन्यात ते पण गेले. हो. कसे काय आजार त्यांनी सांगितलं मला की तो बोलला की तो बाहेर गेला होता, कुठेतरी फायटिंग झाली एका कॅटची, आणि मग त्याचं इन्फेक्शन लागून मग दुसऱ्याला पण लागलं. आता जायचं तर तो कसा पण, तो स्वतःवर घेतलाच आहे त्याने, तो कोणत्या पण रिझननी जाणारच होता तो. तर तो गेला मग. आणि तो मी मागे जेव्हा पुण्यात होतो 6 मंथसाठी, तेव्हा मी अडॉप्ट केला होता तो एक कॅट. आणि मग तो थोडा होता माझ्या क्लोज, तोच गेला. म्हटलं ठीक आहे. मग त्याच्यानंतर आम्ही फ्लॅट सोडला. तो फ्लॅट सोडल्यावर मला माहिती पडलं की तिथे एका मुलीच्या बाबाने, म्हणजे एका माणसाने तिथे सुसाईड केलं होतं. आणि दॅट वॉज अ इलिगल स्पेस, जी हडपलेली असते ना जागा. तर त्या लँडमध्ये 2 पार्टिशन करून बिल्डिंग्स बांधल्या होत्या, आणि ती हडपलेलीच होती जागा. मग हे माहीत पडलं मला नंतर. मग मी असंच एका दिवशी रात्री मी फ्रेंडकडे, तिथे फ्रेंड राहत होता आणखी एक दुसरा, गेलो तिथे रात्री. आणि मग कुत्र्यांचा आवाज येत होता भुंकायचा रात्री. कुत्र्यांना म्हटलं हाकलतो जाऊन खाली. आणि मी फर्स्ट फ्लोअरला राहायचो तेव्हा. आम्ही तिथे कुत्र्यांना खाली हाकलायला गेलो, दगड मारला मी. हा एक फ्लॅट आम्ही जिथे राहत होतो आधी, आणि त्याच्या बाजूला लगेच चिपकून एकदम एक सिंगल वॉल, कॉमन वॉल होती त्या बिल्डिंगची. तर खाली त्या बिल्डिंगमध्ये कोणीच नाही राहायचं बाजूच्या. तर तिथे काय झालं, पार्किंगमध्ये मी जसा दगड मारला, असं साईडला आपण सरळ बघतो आहे तर आपल्याला साईडचं विजन दिसतं थोडंफार. तर असंच तिथे काहीतरी घाबरल्यासारखं झालं. मी जसा दगड मारला ना कुत्र्यांना, तर तिथे घाबरल्यासारखं. म्हटलं हे काहीतरी विचित्र झालं. मी लगेच वर पळत गेलो आणि मी मित्राला सांगितलं की म्हटलं नीचे ऐसा ऐसा हुआ मेरे साथ. बोलला है यार, बोले ये जगह बहुत ख़राब है, बोले मैं भी निकल लूँगा, बोले मेरा काम होने के बाद. तो पण काही थोड्या वेळेसाठीच आला, काही दिवसांसाठी आला होता तिथे. आणि मग तो पण तिथे तो प्रे वगैरे करतो, हेच मुस्लिम. तो नमाज वगैरे कंटिन्यू प्रे करतो, सगळं करतो. पण तो तिथे गेल्यावर तिथे पण त्यांनी नमाज पढणं सोडलं होतं. फक्त तो फ्रायडेला प्रे करायचा, आणि मग तो डेली प्रे असतात ना त्यांचे काहीतरी, तर ते पण नाही करत होता. फक्त फ्रायडेला
जे असतं त्यांचं तेच करायचा तो. तर अशी झाली मग स्टोरी. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.